फॉरेन एज्युकेशन प्रत्येकाला गरजेचं असतं का? कारण इतकं क्रेज आहे की परदेशात जाऊन शिकायचं असतं वगैरे. तर खरंच प्रत्येकाने जावं का? ज्या वेळेला आपण सगळ्याच कॉम्पिटिटिव्ह गोष्टी बघत असतो आजूबाजूला, दॅट विल बी द राईट टाइम टू स्टार्ट थिंकिंग. इंडियन्सला खूप मान्यता आहे. हे कोर्सेस जे भारतात आहेत आणि जे परदेशात आहेत त्यातला काय फरक असतो, साधारण डिफरन्स काय असतो? आता डिफरन्स असा आहे की मला जर इथे रिटेल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स करायचं आहे तर नाही मिळणार. पण इवन कॉमर्स आर्ट्सची मुलं पण त्यांना पण खूप अपॉर्च्युनिटीज आहेत परदेशात. खूप आहेत, प्रचंड आहेत. तुमचे असे काही फेवरेट कुठले देश आहेत का की इथे जाऊन मुलांनी शिकावं? म्हणजे ऑस्ट्रिया इज गुड, नेदरलँड्स इज गुड, की स्कॉलरशिप सुद्धा मिळतात. स्पॉन्सरशिपसाठी कसं अप्लाय करावं आणि कोणाला मिळते? आज जर्मनीमध्ये देर आर गव्हर्नमेंट पब्लिक युनिव्हर्सिटीज ज्या ट्युशन फीज अजिबात घेत नाही. यू नीड व्हेरी गुड CGPA ओव्हर देअर, कारण तिथे कॉम्पिटिशन प्रचंड आहे. की मुलांना तिथे एकटे असतात, त्यांना मदत लागते, त्यांना कोणीतरी बोलायला लागतं. आमचा जो एक एल्युमनाय तिथे तयार झालेला आहे, इट्स लाईक अ फॅमिली. तर हा एल्युमनाय ग्रुप त्यांची खूप मदत करतो. त्या शेंगन विझावरती तुम्ही 27 देश फिरू शकता. 27 देश? 27 European countries you can on that same visa. Train connection is beautiful everywhere. तुम्हाला 18 months stay back facility आहे. युनिव्हर्सिटीजला जाणाऱ्या ज्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत तर त्याची तयारी कशी करावी, त्याचा अभ्यासक्रम कसा असतो? फरक हा आहे की तुमचं बजेट कितीही वाढलं तरी. नमस्कार, मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो आहे फॉरेन एज्युकेशन. अनेकांना इच्छा असते परदेशात जाऊन शिकायचं, पण ते नेमकं कसं शिकावं, कधी शिकावं, त्यासाठी काय तयारी केली पाहिजे, कधीपासून तयारी केली पाहिजे, ह्याचे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात. बरेचदा त्याची उत्तरं नसतात आपल्याकडे, आणि ही सगळी उत्तरं आज ह्या पॉडकास्टमधनं आपल्याला सापडणार आहेत. कारण आपण एका एक्सपर्टला आज बोलवलेलं आहे की ज्यांनी अनेक वर्ष अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि ते खूप चांगले वेल प्लेस्ड आहेत आज. आणि आज आपल्यासोबत आहेत माधवी खर्शीकर मॅडम, ज्या स्वेक नावाची संस्था गेल्या अनेक वर्ष चालवत आहेत. अनेक मुलं आज परदेशात त्यामुळे खूप सॅटिस्फाईड आहेत, त्यांचे पॅरेंट्स आज खूप सॅटिस्फाईड आहेत, ते मुख्य आहे. कारण ह्याबद्दल इतकं ताणतणाव असो, घरात प्रेशर असतं, टेन्शन असतं, पण हे सगळं सोयीचं झालं, सुखकर झालं कारण माधवी मॅडम होत्या. आणि आज आपण त्यांच्याबरोबर दिलखुलास पण बोलणार आहोत. माधवी मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत ठाणे वैभवमध्ये. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. मॅडम, फॉरेन एज्युकेशनबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर खरंच फॉरेन एज्युकेशन प्रत्येकाला गरजेचं असतं का? कारण इतकं क्रेज आहे की परदेशात जाऊन शिकायचं असतं वगैरे. तर खरंच प्रत्येकाने जावं का? प्रत्येकाने जावं की नाही हा खूपच वैयक्तिक प्रश्न आहे. पण जर आपल्याला नॉलेज घ्यायचं असेल जर आपल्याला नॉलेज घ्यायचं असेल, आज ग्लोबल आहोत आपण, ग्लोबल कपडे आपल्याला वापरायला आवडतात, आपल्याला फिरायला ग्लोबल आवडतं, तर मग वाय नॉट एज्युकेशन? हा त्यातला एक भाग आहे. हा प्रश्न आहे की येस, माझं उत्तर त्याला असेल की येस, जरूर ह्याचा विचार करावा, फॉरेन एज्युकेशनचा विचार करावा, फॉरेनमध्ये जाऊन जॉब्स करण्याचा पण विचार करावा. कारण आज इंडियन्सला खूप मान्यता आहे. आय वुड से येस. ओके. आणि जर हे करायचं असेल, जायचं असेल, तर साधारण कधीपासून याची तयारी करावी? म्हणजे अगदी शाळेपासून की कॉलेजमध्ये गेल्यानंतर ह्या, आणि कुठला देश निवडावा? म्हणजे कारण प्रत्येक देश त्यांचे व्हिसा पॉलिसीज, इमिग्रेशन पॉलिसीज, बरं तिकडचं कल्चर, हे सगळंच फार भिन्न असतं. आणि प्रत्येकाचं एक DNA आहे, प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी आहे. तर हे कसं चॉईस करायचं? कारण हे फार कॉम्प्लेक्स आहे तसं. करेक्ट आहे. प्रश्न फार सुंदर आहे. अनेक वेळेला आमच्याकडे पेरेंट्स येतात की माझा मुलगा ना 5वीत आहे, आपण सुरू करूया का आत्तापासनं? म्हटलं हो, लेट हिम एन्जॉय हिज चाइल्डहूड. आत्तापासनं डोंट पुट हिम सो मच इन टू सो मच ऑफ प्रेशर. तर योग्य वेळ असते एक 10वी-11वीच्या सुमारास, ज्या वेळेला आपण सगळ्याच कॉम्पिटिटिव्ह गोष्टी बघत असतो आजूबाजूला. दॅट विल बी द राईट टाईम टू स्टार्ट थिंकिंग. म्हणजे पेरेंट्सला मी हे सांगेन की ती वेळ योग्य असते की 11वीत माझा मुलगा आहे, आता हा 12वीत जाईल, ह्याच्या पुढे काय करायचं. सो दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट माइलस्टोन एका कुठल्याही स्टुडंटच्या किंवा फॅमिलीच्याही टप्प्यामध्ये. सो आय वूड सजेस्ट की यू शुड गो ॲट दॅट टाईम.
की 11वीमध्ये आहे, 11वीमध्ये तसं म्हटलं तर प्रेशर कमी असतं. तसं बघितलं तर 12वीतही प्रेशर कमीच असतं, पण आपण त्याला प्रेशर जास्त देतो. सो मुलं करतात, व्यवस्थित करतात. तर माझं असं म्हणणं आहे की 11वीमध्ये किंवा तुम्ही 10वी पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 11वी 12वी चूज करता त्यावेळेला जर तुम्ही काउन्सिलिंगला आलात तर दॅट विल बी मच बेटर. कारण त्यावेळेला आपल्याला कळतं की मुलीचा कल कुठे आहे. तिला सायन्स जास्त आवडतं आहे का, तिला अकाउंट्स जास्त आवडतं आहे का, शी इज गुड इन मॅनेजमेंट. पण आता फक्त ह्या 3च गोष्टी राहिल्या नाही आहेत, तर अनेक सब्जेक्ट्स आणि टॉपिक्स तुम्हाला आहेत. तुम्हाला मास मीडिया आहे, तुम्हाला सायन्समध्ये फक्त MBBSच करायचा हा मार्ग नाही आहे, तर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी करता येतं. आज जेनेटिक्समध्ये खूप लोकं पुढे गेलेली आहेत. तर ह्या गोष्टी जर तुम्ही 10वी नंतर 11वीच्या सुमारास जर केल्यात तर दॅट विल बी मोर प्रोडक्टिव्ह. म्हणजे स्टुडंट्सला ती 2 वर्ष एक तर विचार करायला वेळ मिळतो, पूर्वतयारी करायला वेळ मिळतो. की मला जर समजा फॉर एक्झाम्पल जर्मनीला जायचं आहे तर मला तिथली भाषा आली पाहिजे. बरोबर. शिक्षण सगळं इंग्लिशमध्येच आहे, पण मला तिथे वावरायचं आहे, तिथे जर मला थोडंफार काम करायचं, मला जॉब करायचा आहे नंतर, तर मला ती भाषा आली पाहिजे. इनफॅक्ट त्याच्यातनंच हा सगळा सुरू झालेला प्रवास आहे आमचा. की पूर्वी खूप सगळेजण US ला जायचे, पण एक काळ असा आला साधारण 2011च्या सुमारास की सगळेजण म्हणायला लागले की वाय नॉट जर्मनी. कारण तोपर्यंत जर्मनीमध्ये सुद्धा तुम्हाला जर्मन भाषेमध्येच फक्त शिकता येत होतं. पण जेव्हा जर्मनीनी दारं उघडली किंवा युरोपनी दारं उघडली की आम्हीसुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकवू, तुम्ही आमच्याकडे या. कारण कुठेतरी त्यांना ते हे कळायला लागलं की आपल्याकडे लोक येत नाही आहेत बिकॉज ऑफ लँग्वेज बॅरियर. तर ती तयारी तुम्ही 11वी 12वीमध्ये करा. तिथे तो मुलगा किंवा तो स्टुडंट तयार असतो ह्या वेगवेगळ्या गोष्टी करायला. तो सॅट करत असतो, तो CET करत असतो, त्याचबरोबर त्यांनी जर्मन करावं किंवा एखादी फॉरेन लँग्वेज करावी. दोज आर शेपिंग इयर्स ॲब्सोल्युटली आय वुड से. अँड देन ह्या परीक्षा कशा असतात? ही पूर्वतयारी जी आहे, ह्या ज्या फॉरेन युनिव्हर्सिटीजला जाणाऱ्या ज्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत, तर त्याची तयारी कशी करावी, त्याचा अभ्यासक्रम कसा असतो, त्याबद्दल थोडंसं सांगा. शुअर. ह्या सगळ्या परीक्षा खूप कॉम्पिटेटिव्ह असतात. एकतर सब्जेक्ट स्पेसिफिक काही काही असतात, पण बहुतांशी ह्या परीक्षा तुमचं ओव्हरऑल नॉलेज किंवा ओव्हरऑल जगाची जी ओळख आहे तुमची ते बघण्यासाठी असते. इट्स मोर अबाउट ॲप्टिट्यूड अँड मोर अबाउट ऑल्सो इमोशनल क्वेश्चन. म्हणजे मला वाटतं स्ट्रीट स्मार्टनेस हा जास्ती व्हेरी मच, व्हेरी नेसेसरी, व्हेरी नेसेसरी. म्हणजे यू शुड बी एबल टू आन्सर द सेम क्वेश्चन इन डिफरंट वेज. अच्छा. दॅट इज वॉट दे चेक ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये बेसिकली. आणि जर्मन लँग्वेज इज लाईक लर्निंग अ लँग्वेज. आज आपण भारतातले सगळेच जणं कोणीही 3 भाषा सहज बोलतो. मातृभाषा हिंदी आणि इंग्लिश. आणि सगळं आपलं एज्युकेशन इंग्लिशमध्येच असतं. त्यामुळे अगदी मराठीतलं जरी असलं तरी कुठेतरी इंग्लिशचा त्याचा संबंध येतच असतो. त्यामुळे लर्निंग अ लँग्वेज इज व्हेरी इझी आपल्याला. आपण ते आकलन लवकर करतो. आणि इनफॅक्ट मराठी माणसाला हे मी खास सांगेन की जो मराठी बोलतो त्याला हे लँग्वेजेस पिकअप करणं फार सोपं आहे. अच्छा. इट्स व्हेरी इझी. फॅकल्टीज जर आपण बघितलं की सायन्स, मॅथ्स, आर्ट्स ह्या अशा बेसिक 3 फॅकल्टीज आहेत. तर नॉर्मली सायन्स जी परस्यू करणारी मुलं आहेत ती MS करायला बाहेर जातात, हे सगळ्यांना माहितीच आहे. पण इवन कॉमर्स आर्ट्सची मुलं पण त्यांना पण खूप अपॉर्च्युनिटीज आहेत परदेशात. खूप आहेत, प्रचंड आहेत. म्हणजे पूर्वी असं वाटायचं की फक्त स्टेमच्या मुलांनीच जावं किंवा इंजिनिअरिंगच्या मुलांनीच जावं, तर आता तसं नाही आहे. आमच्याकडे जी मुलं येतात आय टेल यू की स्टुडिओ कसा चालवावा ह्याचंसुद्धा MS आहे. अच्छा. फिल्म एडिटिंगचं MS आहे. किंवा मला म्युझिक शिकायचं आहे, मला म्युझिकमध्ये बॅचलर्स करून मास्टर्स करायचं आहे, ह्यासुद्धा गोष्टी आज अवेलेबल आहेत. अँड देर आर स्टुडंट्स हू आर डुईंग इट व्हेरी सक्सेसफुली. इवन फायनान्समध्ये तुम्हाला कॉर्पोरेट फायनान्स आहे
किंवा इंटरनॅशनल फायनान्स आहे, ह्यासारखे टॉपिक्स असतात. किंवा मॅनेजमेंटमध्ये तर भरपूर आहे. यू कॅन डू इंटरनॅशनल मॅनेजमेंट, यू कॅन डू ग्लोबल मॅनेजमेंट, यू कॅन डू ऑपरेशन्स एक्सलन्स, यू कॅन डू सप्लाय चेन मॅनेजमेंट. देर आर सो मेनी कोर्सेस इन मॅनेजमेंट. इनफॅक्ट बऱ्याच वेळेला असं पण आमच्या लक्षात येतं की जी मुलं इंजिनिअरिंग करतात, 4 वर्ष इथे इंजिनिअरिंग करतात आणि आमच्याकडे येतात आणि सांगतात आता मला इंजिनिअरिंग नाही करायचं आहे. अच्छा. मी केलं कारण आईवडिलांनी सांगितलं. आय वुड लाईक टू डू मॅनेजमेंट, आय वुड लाईक टू डू MBA, आय वुड लाईक टू डू समथिंग इन retail management, for example. अच्छा. So that's gaining a lot of popularity, these courses. So there is no dearth of it. म्हणजे फक्त सायन्सच्याच मुलांनी जायचं असं अजिबात नाही, असं अजिबात नाही. पण हे सगळे कोर्सेस भारतात पण काही प्रमाणात असू शकतील, तर हे कोर्सेस जे भारतात आहेत, इंडियात आहेत आणि जे परदेशात आहेत, त्यातला काय फरक असतो, साधारण डिफरन्स काय असतो? आता डिफरन्स असा आहे की मला जर इथे रिटेल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स करायचं आहे तर नाही मिळणार. फार स्पेशलाइज्ड आहे, फार निश झाला हा. ओके. किंवा मला ऑपरेशन्स एक्सलन्समध्येच मला करायचं आहे, किंवा आय ओनली वॉन्ट टू नो की RFID आपण जे हे करतो, स्कॅनिंग करतो, ती RFID स्टिकर कशी बनते. अच्छा. आय वॉन्ट टू नो दॅट मच. तर एवढ्या निशमध्ये जाऊन QR कोड्स, हाऊ डज दिस वर्क, ह्याचा आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटचा काय संबंध आहे, ह्याचा आणि आज आपण ॲमेझॉनवरती बुकिंग करतो आणि 48 तासात तुमचा शर्ट किंवा टी-शर्ट तुमच्या घरी असतो, तर हे कसं, हे अल्गोरिदम्स काय करतात. सो एवढ्या निश गोष्टीमध्ये तुम्ही MS करू शकता. टू ब्रॉडर तर असे पण कोर्सेस आपल्याकडे असतीलच डेफिनेटली, बट दे आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह इज व्हॉट माय थिंकिंग इज. म्हणजे आपल्याकडे एक्सपेन्सिव्ह हो जास्त असेल भारतात. येस येस, दे आर मोर एक्सपेन्सिव्ह. अँड देन लोक म्हणतात की एवढा एक्सपेन्स करून इफ आय गेट अ फॉरेन एज्युकेशन, वाय नॉट. अच्छा. आय गेट फॉरेन एक्सपोजर, मला एक वेगळी कंट्री बघायला मिळते, माझं वेगळ्या पद्धतीने माझं एक्सपोजर वाढतं. आय डेव्हलप ॲज अ पर्सन इन अ डिफरंट वे, कारण मी घरापासून लांब जातो आणि मी सगळं स्वतः करतो. त्यामुळे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वेगळी होते ह्या मुलांची. आणि कित्येक पेरेंट्सनी आम्हाला नंतर सांगितलं की अहो आमचा मुलगा बदलला हो, अच्छा. घरी तो काही करत नसे, आता तो जेवण करतो. इंडिपेंडेंट होतो. इंडिपेंडंट व्हायला लागलं. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक एक्सपोजर मुलांना देणं खूप महत्त्वाचं आहे. पण इथे प्रश्न कदाचित येईल की हाऊ इज इट गोइंग टू बी अफोर्डेबल. मी त्याकडेच येणार होतो की ॲट वॉट कॉस्ट, कारण जो काही खर्च आहे तिकडे बाहेर राहण्याचा आणि तिथे काम करण्याचा आणि नंतर ओव्हरऑल जे काय आहे ते, आणि मग परत जॉब मिळेल की नाही ह्याची पण थोडी शाश्वती नसते, आणि परत ते कधी कधी आपण होमसिक पण होतो, आपल्याला घरची आठवण येते. तर हे सगळं म्हणजे किती स्ट्रेसफुल आणि चॅलेंजिंग असतं. म्हणजे नाही, हा निर्णय घेणं जितकं आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतं तितका तो सोपा नाही आहे, हे निश्चित आहे. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो की मुलांना तिथे एकटे असतात, त्यांना मदत लागते, त्यांना कोणीतरी बोलायला लागतं. अगदी रात्री बेरात्रीसुद्धा त्यांना वाटतं की कोणाशी तरी बोलावं. बरं, अशा वेळेला ही मुलं असं नाही म्हणतात की मी आईवडिलांना डिस्टर्ब करू. दे डोंट लाईक दॅट, कारण त्यांना डिस्टर्ब करून उपयोग नाही. आणि टाइम डिस्टन्स पण आहे, तिकडे रात्र इथे दिवस. करेक्ट, तो पण एक भाग आहे. सो आमचा जो एक एल्युमनाय तिथे तयार झालेला आहे, इट्स लाईक अ फॅमिली. त्यामुळे प्रत्येक युरोपच्या शहरामध्ये आज आमचा एल्युमनाय आहे. तर हा एल्युमनाय ग्रुप त्यांची खूप मदत करतो. म्हणजे गेल्या जो सेटलमेंटचा पिरियड असतो, एक 3-4 महिने, की तू कसं करायचंस, काय करायचंस, कुठून तू गोष्टी विकत घ्यायच्यास, तुला काय काय गोष्टींची गरज लागू शकते, किंवा तुला बोलावंसं वाटतंय का, ह्या वेळेला मी फ्री आहे. ओ अच्छा, इथपर्यंत. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना एवढं पण सांगून ठेवलं आहे की ही पहिल्यांदा येते आहे युरोपला, पहिल्यांदा विमानाचा प्रवास करते आहे, अमुक वेळेला तिचं विमान लँड होणार आहे, तर प्लीज कोणीतरी घ्यायला या.
नुसतं घ्यायला येऊ नका, पोळी भाजी घेऊन या. बर. म्हणजे तिथे गेल्यानंतर एक जे होमसिक, आणि साहजिक आहे होमसिक वाटतंच मुलांना. अशी काही दोघं तिघं परत पण आली आहेत, पण रेशो इज व्हेरी लेस. 100 दोघं जणं की नाही, त्यांना जमलं नाही. पण बहुतेक लोक तिथे ॲडजस्ट होतात, कारण तिथली सोसायटीसुद्धा खूप तुम्हाला ॲक्सेप्ट करते. आणि म्हणून ती भाषा पण यावी लागते. थोडंसं तिथे इंटिग्रेट होण्यासाठी तुम्हाला ती भाषा यावी लागते. अगदी अस्खलित जरी नाही आली तरीसुद्धा यू मस्ट नो स्ट्रीट लँग्वेज. यू मस्ट नो की मला एखादी गोष्ट मागायची आहे, विचारायची आहे, तर मला ती त्यांच्या भाषेत विचारता आली पाहिजे. एवढं तरी तुम्हाला ते कळलं पाहिजे. आता कमिंग टू द अफोर्डेबिलिटी पार्ट ऑफ इट, यू विल बी सरप्राइज्ड. आपण जर्मनीसारखा देश घेऊया. आज जर्मनीमध्ये देर आर गव्हर्मेंट पब्लिक युनिव्हर्सिटीज अच्छा. ज्या ट्युशन फीज अजिबात घेत नाहीत. राईट. म्हणजे तुम्ही एकीकडे दुसऱ्या कंट्रीजचं एज्युकेशन बघा, तिथे तुम्हाला 40, 50, 60 लाखाशिवाय खाली भरपूर मिळतच नाही. काही मोठा लोन वगैरे काढावा लागतो. मोठा लोन काढावा लागतो. EMI, मग EMI, मग तुम्हाला इथे घरदार दाखवावं लागतं, आणखीन काय काय. सो हा जो प्रकार करावा लागतो हा इथे अजिबात करावा लागत नाही. म्हणजे तुम्हाला जर आकडा सांगितला तर यू विल बी सरप्राइज्ड. एक मास्टर्स करायला इन जर्मनी ॲट अ पब्लिक युनिव्हर्सिटी तुम्हाला फक्त 16 लाख पाहिजे. ओनली 16 lakhs. कारण देर इज नो ट्युशन फीस. पण ह्यात काय काय येतं मग ह्या 16 लाखामध्ये साधारण टेंटेटिव्हली? त्यांचं राहणं खाणं सगळंच येतं. सगळं येतं. आणि हे वार्षिक असतं, ॲन्युअल? हे ॲन्युअल असतं. जर्मन गव्हर्मेंटनी काय केलं आहे की पहिलं वर्ष मुलाचं व्यवस्थित जावं, त्याच्याकडे विजा आहे, त्याच्याकडे पैसे हवेत बँकेमध्ये, आणि तो शिकतो आहे. आणि शिकत असताना तो स्टुडंट जॉबसुद्धा करतो आहे. हे चारही गोष्टी होतात एकाच पहिल्या वर्षामध्ये. तर पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला 11 लाखाचं, या 16 लाखामधलेच 11 लाख आहेत ते तुम्हाला ब्लॉक अकाउंट करावं लागतं. आणि हेच ब्लॉक पैसे तुम्ही तुमच्या मुलाला वापरायला देता. आता उरलेले वरचे जे 5 लाख आहेत ह्या तुमचा इथला वन टाईम एक्सपेन्स आहे. सगळं धरलं त्याच्यामध्ये. काउन्सिलिंग फीज आहेत, ॲप्लिकेशन फीज आहेत, विजा आहे, मिसलेनियस आहे, फोटोकॉपीज लागतात, नोटरायझेशन्स लागते तुमचे, रेंटचं डिपॉझिट द्यायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या इथे वन टाईम एक्सपेन्सेस आहेत ह्या त्या वरच्या 5 लाखामध्ये होतात. तुमच्याकडे फक्त 16 लाखाचं बजेट हवं. आणि आम्ही नेहमी मुलांना सांगतो आणि पेरेंट्सला सांगतो की वर्षभर आधी तयारी सुरू करा. म्हणजे तुम्ही जर विंटर सेमेस्टरला जाणार असाल पुढच्या वर्षी तर तुम्ही आत्ता सुरू केलं पाहिजे. निदान 11 महिने आधी तुमची ही सायकल सुरू झाली पाहिजे. म्हणजे FDs मोडायच्या असतील किंवा काय सोय करायची असेल पैशाची तर तुम्हाला एक 6-8 महिन्याचा अवधी मिळतो. एकदम 16 लाख कुठेच द्यायचे नाही. आणि कोणी मागत असेल तर देऊ पण नका. ते महत्त्वाचं. हो, कारण आजकाल त्याच्यामुळे फार प्रॉब्लेम्स, खूप प्रॉब्लेम. काही कन्सल्टंट्स असतात जे म्हणतात की तुम्ही सगळे पैसे आधी देऊन टाका. कशासाठी? हातात ॲडमिट आलेलं नाही आहे, मग मी पैसे कशासाठी आत्तापासून ब्लॉक करू तुमच्याकडे? अजिबात नाही. आम्ही व्यवस्थित फिनान्शियल प्लॅनिंग पेरेंट्सला देतो की ह्या महिन्यात एवढाच खर्च येणार आहे, ह्या महिन्यात एवढाच खर्च येणार आहे, तुम्हालाही जड नको जायला आणि तुम्हालाही क्लॅरिटी आली पाहिजे. सो दिस इज इट. हे 3 टप्पे आहेत. एक 16 लाखाचा टप्पा आहे. दुसरा आहे की सेमी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात ज्या थोडंफार ट्युशन फीज चार्ज करतात. जर्मनीमध्ये पण हल्ली काही युनिव्हर्सिटीज चार्ज करतात, पण ते अगदी नॉमिनल असतं. त्यामुळे 16 लाख अधिक 5 हा एक बकेट झाला. पहिला बकेट होतो 16 लाखाचा, सेकंड बकेट इज 16 + 5, आणि थर्ड आहे तो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. म्हणजे तुम्हाला जर नेदरलँड्स किंवा ऑस्ट्रिया किंवा ह्या ठिकाणी जायचं असेल तर मग तुमचं बजेट थोडंसं वाढतं आणि ते म्हणजे मग 35पर्यंत जातं. पण तरी 35, 50 आणि 60कडे कधीच नाही जाणार.
सो कम्पेअर्ड टू अमेरिका युरोप हे जास्ती पॉकेट फ्रेंडली असं आपल्याला म्हणता येईल. Absolutely. ह्याचं तुम्ही कसं कम्पॅरिझन करता दोन्हीचं? कारण आधी अमेरिकेचं खूप क्रेज हो, होतं, पण आत्ताचं सध्या वातावरण जे आपण बघतोय की इतकी अस्थिरता आहे, इन्स्टॅबिलिटी आहे, तर अशा ह्याच्यात युरोपला तुम्ही जास्त प्राधान्य द्याल? डेफिनेटली एनी टाईम. एकतर आम्ही सुरुवातच केली मुळी विथ युरोप. कारण एक तर आम्ही भाषा ती बोलतो, आमची सगळी टीमच ती भाषा, जर्मन भाषा आम्ही बोलतो सगळेजण. वी आर ऑल जर्मन लँग्वेज टीचर्स. त्यामुळे इट केम नॅचरली टू अस की वी शुड स्टार्ट विथ युरोप. फरक हा आहे की तुमचं बजेट कितीही वाढलं तरी 35 लाखापर्यंतच जातं. ओके, मग तुम्हाला स्टे बॅक फॅसिलिटीज आफ्टर MS तुम्हाला 18 मंथ्स स्टे बॅक फॅसिलिटी आहे. त्या 18 मंथ्समध्ये तुम्ही नोकरी शोधा, टेम्पररी शोधा, पर्मनंट मिळाली तर पर्मनंट शोधा. आमचं स्वतःचं रिक्रुटमेंट डेस्क आहे फ्रँकफर्टमध्ये, जे मुलांना मदत करतं की कुठे अप्लाय करायचं, CV कसा लिहायचा, कवर लेटर कसं लिहायचं, जर्मनमध्ये कसं लिहायचं. मग तुम्ही जर्मन भाषा अजून पुढची लेवल शिका, डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहात. आता तुम्ही जर जेनेटिक्समध्ये आहात, इफ यू आर गोइंग टू वर्क इन अ लॅब, मग तुम्हाला थोडंसं जर्मन आलं पाहिजे. तुम्ही जर मॅनेजमेंटमध्ये आहात तर इट्स ओके इफ यू अंडरस्टँड ओनली लिटल बिट. तर ह्या काही सब्जेक्ट स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आहेत किंवा तुमचं प्रोफेशन स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आहेत. म्हणजे जसं आपण 3 बकेट्सबद्दल बोललो, 16, मग त्यानंतर 21 आणि मग 35 पर्यंत आपलं आहे 3. आता पुढचा प्रश्न हा लगेच म्हणजे जो सगळ्यांच्या मनात पडला आणि माझ्याही मनात आला की ROI काय, की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय. कारण आपण आजकाल ROI बद्दल सगळे बोलत असतो की Absolutely. मला किती लाखाची नोकरी मिळेल, कधी मिळेल, आणि हे सगळं पुढचं भवितव्य कसं असतं म्हणजे नॉर्मली. ट्रू. हा दिस इज अ व्हेरी नॅचरल लॉजिकल क्वेश्चन. याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे ॲज अ स्टुडंट तुम्ही स्टुडंट जॉब्स करता, कारण रिमेंबर तुम्ही ब्लॉक्ड अकाउंट एकाच वर्षासाठी केलेलं आहे आणि तुमचा MS 2 वर्षाचा आहे. तर दुसऱ्या वर्षाच्यासाठी लागणारा जो खर्च आहे डेली एक्सपेन्सेस, हा तुम्ही तुमच्या स्टुडंट जॉबमधनंच करता. आम्ही स्टुडंट्सला व्यवस्थित फिनान्शियल प्लॅनिंग देऊन सांगतो की असं करा, इथे सेव्ह करा आणि एवढे पैसे दुसऱ्या बँकेमध्ये टाका. म्हणजे तुमचं नेक्स्ट इयरचा खर्च त्याच्यातनं निघाला पाहिजे. शक्यतो घरून परत पैसे मागवायचे नाहीत, शक्यतो नाही मागवायचे, कारण आपण सांगितलं आहे काय घरी 16 लाख, करेक्ट. सो डोंट बर्डन युअर पेरेंट्स अगेन, यू हॅव टू ट्राय. आणि प्रत्येकाला स्टुडंटला तिथे स्टुडंट जॉब हा मिळतोच. मग तुम्ही कुठल्याही प्रकारचा स्टुडंट जॉब करा, व्हेरी इंटरेस्टिंग स्टुडंट जॉब्स असतात. ते कुठल्या टाईपचे जॉब्स असतात म्हणजे जे मुलांना करावे लागतात? It can be anything. It can be working in Amazon. अच्छा. It can be working in a restaurant. It can be working at the university. It can be working with a professional or with a professor. तुम्ही रिसर्च असोसिएट म्हणून काम करू शकता. तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एखादा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनला काम करू शकता किंवा तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट अफेअर्स म्हणून काम करू शकता. सो दॅट रिअली डिपेंड्स अपॉन तुम्हाला काय मिळतं त्यावेळेला. आणि हे पटकन मिळतात जॉब्स की ह्यालाही थोडा वेळ लागतो? म्हणजे थोडासा वेळ लागतो डेफिनेटली. ॲटलिस्ट 3-4 मंथ्स जातात. तुम्हाला सेटल व्हायलाच तेवढा वेळ लागतो, ओळखी व्हायला तेवढा वेळ लागतो. तिथे आम्ही मदत करतोच, आमचा एल्युमनाय असतोच, वी हेल्प देम आउट. आणि साधारण याचं टायमिंग काय असतं? कारण काय होतं बरेचदा असं असतं की तिथेच इतका वेळ जातो की मग ज्या मूळ कामासाठी आपण गेलोय अभ्यासासाठी तो होत नाही, मग मुलं दमून जातात. तर हे कसं बॅलन्स होतं? नाही, हे बॅलन्स गव्हर्नमेंटनेच केलेलं आहे. अच्छा. त्यांच्याकडच्या गव्हर्नमेंटनेच सांगितलेलं आहे की स्टुडंट कॅन ओनली वर्क फॉर सो मेनी आवर्स. याच्यापेक्षा जास्त तास स्टुडंटनी कामच करायचं नाही, किंवा इतके वर्षातले इतकेच दिवस तुम्ही काम करू शकता. म्हणजे तुम्हाला अगदी मोठा स्टुडंट जॉब जरी मिळाला तरी यू आर नॉट अलाउड टू, बिकॉज यू आर अ स्टुडंट. ओके. MS झाल्यानंतर हे चित्र बदलतं. MS झाल्यानंतर तुमचा जो स्टुडंट विजा असतो तो जॉब सीकर विझावरती जातो. मग जॉब सीकर विझावरती तुम्ही फुल टाईम नोकरी करा, तुम्ही टेम्पररी नोकरी मिळवा, त्यावेळेला मग तुमचे स्किल्स, फॉर एक्झाम्पल जर्मन लँग्वेज स्किल्स किंवा इतर काही स्किल्स तुम्ही
ड्युरिंग दोज MS चे 2 वर्ष तुम्ही केलेत का, तर ते उपयोगाला येतात. असे कोणते स्किल्स शिकले पाहिजेत म्हणजे मुलांनी जेणेकरून दे विल हॅव ॲन अप्पर ॲडव्हान्टेज म्हणजे अदर देन द लँग्वेज विच दे नो. हां, अदर दॅन द लँग्वेज आय वूड सजेस्ट की मास्टर थिसिस जो असतो तो व्यवस्थित करावा. तिथे असं पण एक तुम्हाला परमिशन असते की समजा मी एका युनिव्हर्सिटीमध्ये MS करते आहे, तर मला परमिशन असते की मी दुसऱ्या युनिव्हर्सिटी किंवा दुसऱ्या शहरात जाऊन मी मास्टर थिसिस करता येतो. तर हे थोडंसं जे कम्फर्ट झोन सोडून दुसरीकडे जाणं आहे हे करावं. तुम्ही ऑलरेडी एक कम्फर्ट झोन सोडून इंडियातनं जर्मनीला आलेला आहात, करेक्ट. आता इथला कम्फर्ट झोन सोडायची थोडीशी तयारी ठेवावी की ठीक आहे, मला आज त्या दुसऱ्या सिटीमध्ये मला छान मास्टर थिसिससाठी किंवा मला इंटर्नशिप मिळते आहे, मी चाललो. फक्त मला काय करावं लागेल, नवीन घर शोधावं लागेल आणि नवीन जागेची परत सवय करावी लागेल. पण तोपर्यंत तुमची ॲडॅप्टेबिलिटी लेवल एवढी वाढलेली असते की तुम्ही ती स्टेप घेतली पाहिजे. बरेच जणं असतात जे म्हणतात नाही नाही, मी आता इथे कम्फर्टेबल आहे, मला इथेच पाहिजे आहे, पण मला मिळत नाही आहे. देन वी टेल देम, देन दे कम टू अस, तर काय करू. म्हटलं मग अरे तिथे मिळते आहे ना, जा ना, व्हाय डोंट यू गो देअर. परत शिफ्ट व्हा, परत हे व्हा. म्हटलं नाव इट शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. You have taken such a big jump from India to Germany. Now from one city of Germany to another city of Germany, कशाला त्रास व्हायला पाहिजे. सो हे डिस्कशन आमचं मुलांबरोबर कायम चालू असतं की अरे नको, चांगली अपॉर्च्युनिटी आहे, घे ती. मास्टर थिसिससाठी चांगलं आहे, तुझ्या पुढच्या जॉबसाठी चांगलं आहे. त्यामुळे वी हॅव टू ब्रेन वॉश देम कंटिन्युअसली. करतात मग मुलं, ऐकतात. पण पे स्केल जर आपण बोलायचं झालं तर तो इकडचा आणि तिकडच्यामध्ये किती फरक असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी परत तिकडे जातो कारण त्याबद्दल खूप लोकांना क्युरिओसिटी असेल की मी एक एक्स अमाऊंट इन्व्हेस्ट केली तर पुढच्या 3 वर्षात 5 वर्षात मी जर इथेच असतो आणि आता मी तिथे आहे, तर तो एक काय कम्पॅरिझन, एक मोठामोठी काय असतो म्हणजे. ओके. आता समजा मी 16 लाख टाकलेत, राईट. 16 लाख डिवायडेड बाय 104. आज 104 आहे युरो. So I don't know what is the mathematics happening here. 16 lakhs divided by 104. जेवढे युरो येतात त्याच्या दुप्पट तिप्पट तो लगेच कमावतो. म्हणजे जर MS झाल्यानंतर त्याला लगेच टेम्पररी जरी नोकरी लागली तरी त्याला आपण म्हणूया 3,000 युरो 3,500 युरोची नोकरी लागली. अच्छा, म्हणजे ते इकडच्या आपल्या करन्सीमध्ये कन्वर्ट करायला ती 3 लाखापर्यंत वगैरे. प्रचंड. हो. अच्छा. कारण आज युरो 104 आहे, 103 104 आहे. तर त्याला जर पहिली नोकरी 3,500 युरोची लागली तर त्याच्यात टॅक्सेस वगैरे जाऊन त्याच्या हातात जर समजा 3,500ची नोकरी आहे, त्याच्या हातात मिळतात मे बी 2,040,000 व्हॉट एम आय सेइंग, 2,040. तेवढं जर त्याच्या हातात आले तरीसुद्धा ही इज अर्निंग मोर देन 2 lakhs अ मंथ. ओके. आणि ही जर स्टार्ट झाली, सो युअर CTC, इफ युअर मंथली इज 3,000, युअर CTC इज 12 into 3, करेक्ट. इमॅजिन दॅट इंटू 104. तर तुम्ही 16 लाख कधीच कवर करता. इन द व्हेरी फर्स्ट इयर तुम्ही 16 लाख कवर करता. युअर ROI इज ऑलवेज होम विदाउट द टेन्शन ऑफ पेईंग EMIs. कारण जेव्हा तुमचा 16 लाखाचा बजेट असतो, कुठल्याही फॅमिलीकडे आज साधारण तेवढे पैसे असतात किंवा घेतलं तर एक 10 लाखाचं लोन घेतात. वरचे 5 आमची तयारी आहे, आम्ही 10 लाखाचं लोन घेऊ. 10 लाखाचं लोन फेडायला यू डोंट नीड मच टाईम. 60 लाखाचं 70 लाखाचं कुठे आणि 10 लाखाचं लोन कुठे. यू डोंट नीड. तो मुलगा शिकत असताना पण काम करतोय, त्याच्यातनंच त्यांनी जर दरमहा 200 युरोज घरी पाठवले तरीसुद्धा
खूप फरक पडतो EMI भरण्यामध्ये. बरोबर. आणि त्याचा आता पुढचा प्रश्न लगेच असा की जेव्हा इतके पैसे मिळतात तेव्हा मग वर्किंग आवर्स काय असतात साधारण, आणि शनिवार रविवार सुट्टी असते का, किंवा नॉर्मली कसं असतं, म्हणजे त्याबद्दल थोडं सांगा ना. हां, आता फुल टाईम जॉबबद्दल आपण बोलतोय. फुल टाइम MS झालं आहे माझं, मी फुल टाईम जॉब करतोय. तर फुल टाईम जॉब तुमचं अराउंड 45 आवर्स पर वीक आहे. अच्छा. सॅटर्डे संडे इज ऑफ. पर्क्स तुम्हाला खूप साडे असतात. 6 तास दिवसाचे. येस, 6 to 7 6 hours. to 7 hours. बरं, इथे फारच जास्ती होतात मग बरेचदा. There is no overtime. You cannot sit in the office for overtime. मग कितीला ऑफिसेस त्यांचे बंद होतात, नॉर्मली क्लोज होतात? या साधारण बाय 6-6:30, दॅट्स ऑल्सो टू लेट, पण बंद होतात. एक छोटासा एक्झाम्पल सांगते, माझा स्वतःचा आहे. आय वॉज वर्किंग विथ BASF इथे इंडियातच, आणि त्यांच्याकडे मी ट्रान्सलेशनचं काम करत होते. BASF इज अ जर्मन कंपनी, केमिकल कंपनी. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मला ते काम करावं लागायचं. 6 वाजले, इथे सुद्धा, भारतात सुद्धा 6 वाजले की तो सिक्युरिटी माणूस यायचा आणि सांगायचं सेव्ह युअर वर्क, क्लोज युअर लॅपटॉप्स. अच्छा. सेव्ह युअर वर्क, क्लोज युअर लॅपटॉप्स. बरं. इन 15 minutes लाईट्स विल डिम बरं. and doors will close. So go away. अच्छा. बरं. You are not allowed to sit beyond 6:30. तुमचं कितीही काम बाकी राहिलेलं असो, डू इट नेक्स्ट डे. अच्छा. कोणीच ऑफिसमध्ये 6:30 नंतर थांबूच शकत नाही, कारण दरवाजेच बंद होतात, लाईट्सच बंद होतात, वायफाय बंद होतं, सगळं बंद होतं. इथे पण दे फॉलो दॅट कल्चर, दिस जर्मन कंपनीज. तर तिथे तर दे आर व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट इन दीज थिंग्स. आणि नॉर्मली दिवस कितीला सुरू होतो नॉर्मली त्यांचं? अराउंड 9. अच्छा. नाही, 9 ते 6 साधारण असं आपण पकडू शकतो साधारण. सॅटर्डे संडे. आणि सॅटर्डे संडे इज ऑफ, नोबडी वर्क्स. मॉल्स सुद्धा संडेला ओपन नसतात. काय म्हणताय? येस, स्ट्रीट्स आर क्लोज्ड, कारण दे वॉन्ट टू ऑल्सो बी ॲट होम. हो. म्हणजे इकडनं जेव्हा मुलं जातात तेव्हा आम्ही त्यांना निक्षून सांगतो की संडेला उतरू नका, लँड होऊ नका संडेला, कारण सगळं बंद असतं. मॉल्स बंद असतील, तुमच्या ट्रेनच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या कमी असतात. अच्छा. आधीच पॉप्युलेशन कमी, त्यात संडेला शुकशुकाट. म्हणजे गेल्याच तो मुलगा घाबरायचा की इथे मी कुठे आलो, मला कोणीच दिसत नाही आहे. सो वी टेल स्टुडंट्स की प्लीज डोंट लँड ऑन अ सॅटर्डे संडे, कारण तुम्हाला दुकानं बंद दिसेल, सगळं बंद दिसेल. इट विल बी अ शॉक, कल्चर शॉक येते. आपल्याकडे संडेला म्हणजे वी आर ब्रिमिंग. हो, ॲब्सोल्युटली. संडे म्हणजे सगळ्यात. पण ती पण एक सवय लागते की सॅटर्डे संडे दुकानं बंद आहेत, त्यामुळे मला एक डिसिप्लिन लागते की मला फ्रायडेला माझा फ्रीज भरवून ठेवायचा. बरोबर. मी अशी पटकन चप्पल घालून खाली गेले ब्रेड आणायला, तसं नाही होऊ शकत. बरोबर. पण मग शनिवार रविवारी ही मुलं करतात काय, किंवा ओव्हरऑल ते लोक करतात काय? अभ्यास. अच्छा. अभ्यास करा, जर्मन शिका, किंवा फिरायला खूप मिळतं. अच्छा. तुम्ही त्या शेंगन विझावरती जाता ना, त्या शेंगन विझावरती तुम्ही 27 देश फिरू शकता. 27 देश? 27 युरोपियन कंट्रीज यू कॅन ऑन दॅट सेम विजा. ओके. तुम्ही सॅटर्डेला गाडी पकडा, जा स्वित्झर्लंडला, नेक्स्ट सॅटर्डेला फिरायला जा इटलीला. यू कॅन प्लॅन दिस अँड द ट्रॅव्हल्स आर व्हेरी चीप. अच्छा. तुम्ही ग्रुपमध्ये गेलात की खूपच स्वस्त दरात तुम्ही जाता. आणि कनेक्टिव्हिटी इज गुड, म्हणजे आपण इकडनं तिकडनं एका देशातून दुसऱ्या देशात जाणं हे तसं सोपं आहे. व्हेरी व्हेरी इझी, व्हेरी इझी. ट्रेन कनेक्शन इज ब्युटिफुल एव्हरीवेअर. तुम्ही फ्रान्सला जाऊन येऊ शकता, सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलात जर्मनीत. अच्छा. हे जे फॅसिनेशन आहे ना की मी आज फ्रान्सला गेलो आणि परत आलो जर्मनीत, दिस इज फॅसिनेटिंग. पण सेफ्टीच्या दृष्टीने जर बोलायचं झालं, कारण नवीन लोक, नवीन देश, आणि आपण जेव्हा एवढं फिरत पण असतो, तर त्यावेळेला काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, किंवा इट इज सेफ ओव्हरऑल? तुमचं काय रीडिंग आहे आतापर्यंतचं, कसं आहे सगळं? आय वुड लाईक टू से द वर्ल्ड इज व्हेरी सेफ. ॲट द सेम टाईम इट इज ऑल्सो डेंजरस. दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही कसे वागता त्याच्यावरती खूप अवलंबून आहे. हाऊ यू बिहेव, तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय बोलता, तुम्ही
दुसऱ्या देशात आहात ह्याचं भान ठेवता का, राईट. ह्या गोष्टी सांभाळायला पाहिजे आपण. आता इवन इन इंडियासुद्धा तुम्हाला काही काही पॉकेट्समध्ये जायला भीती वाटते, नाही जाऊ शकत तुम्ही. तसंच आहे तिथे पण, सगळीकडनं लोक आलेली आहेत. सो यू हॅव टू बी केअरफुल. पण ओव्हरऑल जर आन्सर द्यायचं झालं तर इट इज सेफ, इट इज सेफ. पण आम्ही सुद्धा मुलांना इथं सांगून पाठवतो की भारतातल्या ज्या सवयी आहेत, 12-12 वाजेपर्यंत रात्री बाहेर फिरणं अवॉइड करा. कारण एक तर तुम्हाला तिथलं कल्चर व्यवस्थित माहीत नसतं, ती भाषा व्यवस्थित आलेली नसते, किंवा भाषा जरी आली तरी लोकल भाषा तुम्हाला कळत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही मदत मागाल ती कोणाकडे मागाल. सो वी टेल देम अवॉइड. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये काय मजा करायची ती करा, राईट. क्रिएट न्यू फ्रेंड्स, नो डाऊट. बट अशा काही कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन्स तुम्ही अवॉइडच करा. इट्स बेस्ट. तुम्ही स्वतः इन्व्हाइट करू नका द ट्रबल. डोंट इन्व्हाइट ट्रबल. अनफोर्सिंग काय आलं तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. बरोबर. डोंट इन्व्हाइट ट्रबल. बरेच देश तुमच्या अंडर तुम्ही कव्हर करता ना, म्हणजे साऊथ वेस्ट युरोपियन पूर्ण तुमचा कॉरिडॉर तुमचा कव्हर होतो. तर प्रत्येक देशाची एक वेगळी आयडेंटिटी आहे, त्याचा एक युनिकनेस आहे. तर तुमचे असे काही फेवरेट कुठले देश आहेत का की इथे जाऊन मुलांनी शिकावं, म्हणजे दे आर मोर म्हणजे क्लायमेट वाईज म्हणावं, कारण काही एक्स्ट्रीम क्लायमेट असतात, खूप थंडी असते काही ठिकाणी, तर काही पाऊस असेल किंवा अजून, तर असे काही तुमचे सजेशन्स असतात त्यांना? हो, असतो ना. जेव्हा आम्ही मुलांना काउन्सिलिंग देतो तेव्हा आम्ही त्यांना खूप जवळून ओळखायला लागतो, की म्हणजे इथपर्यंत जातो आम्ही की तुला थंडी कितपत सहन होते रे. अच्छा, ओके. अच्छा, तुला नाही ना सहन होत, मग आपण एक काम करूया, मग आपण स्वीडन फिनलँड नको बघायला, कारण तिथे प्रचंड थंडी आहे. पण तिथे एखादी चांगली इन्स्टिट्यूट असेल तर असेल, मग तू तयारी कर, तू मेंटल तयारी कर. तुला थंडी तर चालत नाही आहे, मग तू स्वीडनला कसा राहणार आहेस? करेक्ट. तू काही टुरिस्ट म्हणून जात नाही आहेस, तू ते 2 वर्ष राहणार आहेस, तू अभ्यास करणार आहेस, तुला मास्टर्स कंप्लीट करायचं आहे, जबाबदारी आहे तुझ्यावरती, तर तुला हे जमणार आहे का? अगदी जर्मनीतलं सुद्धा म्हटलं तरी मग आम्ही ह्या प्रश्नांवरती करतो की तुला छोटं गाव आवडेल का तुला मोठं शहर आवडेल, तुझी टेम्परामेंट काय आहे, त्याप्रमाणे पण आम्ही त्यांना युनिव्हर्सिटी सजेस्ट करत असतो. म्हणजे अप्लाय करताना तुम्ही 10-15 युनिव्हर्सिटीजला अप्लाय करा. तुम्हाला रिजेक्शन्स पण येतात, तेही आम्ही सांगतो. रिजेक्शन्स पण येतील, बी रेडी फॉर रिजेक्शन्स. डोंट गेट डिमोटिवेटेड. आम्ही करतोय म्हणून रिजेक्शन येणारच नाही असं नाही, येऊ शकतं. मिसमॅच होऊ शकतो कधी कधी, किंवा त्यांच्याकडे जागा नाही आहे म्हणून रिजेक्शन आलं असंही होऊ शकतं. तर ज्या युनिव्हर्सिटीजकडनं तुम्हाला ॲडमिट आलेलं आहे, आम्ही परत बसतो की आता ह्या 4कडनं ॲडमिट आलेलं आहे, दिस विल बी कोल्डर दॅन दिस, अच्छा, दिस इज अ स्मॉलर सिटी दॅन दिस. आता ह्या 4पैकी तुला तुझ्या कोर्सच्या मानाने कुठली जास्त आवडली आहे? ही आवडली आहे, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जरा थंड जास्त असतं, बी रेडी फॉर इट. तिकडचं फूड, हां, फूड किंवा तिकडची लँग्वेज किती डिफिकल्ट आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण, ह्या सगळ्या गोष्टी पण तिथे येतातच, की यू हॅव टू टेक केअर ऑफ दीज थिंग्स. फक्त थोडी बहुत तुम्हाला लँग्वेज तिथली आली पाहिजे. बी इट आता जर्मन जर शिकलं तर तुम्ही तर जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड ह्या कंट्री तुम्हाला कव्हर होतातच. ही पॉप्युलर लँग्वेज आहे का जर्मन? पॉप्युलर मोस्टली सगळीकडे ही बोलली जाते जर्मन. आणि त्याच्या खालोखाल मग कुठली लँग्वेज आहे की जी? मग आहे स्पॅनिश आहे. अच्छा, स्पॅनिश आहे, स्पेन पण आहे खाली. पण स्पेनमध्ये आय वुड से की वी डोंट डू स्पेन सो मच एक्सेप्ट फॉर बार्सिलोना, कारण बार्सिलोना थोडंसं नॉर्थला असल्यामुळे इट टचेस जर्मनी आणि लिटल बिट ऑफ फ्रान्स, म्हणून बार्सिलोना इज अ लिटल बेटर. आय कुड बी रॉंग, बट वी डोंट डू स्पेन. वी डू बेसिकली जर्मनी इज द बेस्ट, आय वुड से. कारण आज पब्लिक युनिव्हर्सिटीज जर्मनीमध्ये सर्वात जास्त आहेत. पण ते नाही मिळालं तर मग कुठले सेकंड थर्ड बेस्ट आहेत? ऑस्ट्रिया इज गुड, नेदरलँड्स इज गुड. नेदरलँडच्या युनिव्हर्सिटीज खूप छान आहेत आणि खूप स्कॉलरशिप्सही मिळतात. आपण तो विषय अजून बजेटच्या वेळेला मी ते सांगायला पाहिजे होतं.
की स्कॉलरशिपसुद्धा मिळतात तुम्हाला. यू गेट व्हेरी गुड स्कॉलरशिप्स. कधी कधी इकडनं अप्लाय करताना पण तुम्हाला स्कॉलरशिप्ससाठी अप्लाय करता येतात. तिकडे गेल्यावरही तुम्हाला स्कॉलरशिपसाठी अप्लाय करता येतात. फक्त स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम असतो तो शब्द इफ आय गेट. इट्स नॉट अ श्युअरिटी, राईट? इट्स अन इफ आय गेट देन आय एम सेफ. बट इफ आय डोंट गेट आय हॅव टू पुट मनी. त्यामुळे आम्ही मुलांना असं सांगतो की जिथे स्कॉलरशिपसाठी लाखोनी लोक अप्लाय करतात तिथे अप्लाय करू नका. कारण यू आर वन अमंग लॅक्स. बरोबर. त्याच्यापेक्षा तिथे गेल्यानंतर तुमच्या युनिव्हर्सिटीकडे ज्या स्कॉलरशिप्स आहेत किंवा तुमचं जे गव्हर्मेंट आहे, तुमच्या कंट्रीचं जे गव्हर्मेंट आहे, नेदरलँड्स असेल तर नेदरलँड गव्हर्मेंटचं आहे. डेन्मार्क फॉर एक्झाम्पल, डेन्मार्क गव्हर्मेंट स्कॉलरशिप देते. अच्छा. फॉर एनीबडी. दे हॅव अ ह्यूज स्कॉलरशिप प्रोग्राम. इवन जर्मनी ऑल्सो गिव्स स्कॉलरशिप्स टू स्टुडंट्स. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा स्कॉलरशिपला अप्लाय करता तेव्हा तुमचं कॉम्पिटिशन छोटी होऊन जाते. यू आर नॉट इन लॅक्स, यू आर इन मे बी हंड्रेड्स नॉट इवन थाउजंड्स. कारण द स्टुडंट टीचर रेशिओ इज व्हेरी नाईस. 25:1 इज अ स्टुडंट टीचर रेशिओ. अच्छा. त्यामुळे इट्स इझियर टू गेट स्कॉलरशिप्स. पण हे स्कॉलरशिपसाठी कसं ॲप्लाय करावं आणि कोणाला मिळते, त्यासाठी आपल्यात काय असावं, म्हणजे त्याबद्दल थोडं. गुड CGPA तो तर पहिला हवाच. तो तर इकडनं आम्ही पहिल्या काउन्सिलिंगच्या मीटिंगमध्येच आम्ही CGPA विचारतो. साधारण 7.5च्या वर CGPA हवा. थोडक्यात सब्जेक्ट्स काय असतात त्या CGPAचे, म्हणजे कोणकोणते आपण कव्हर करतो सब्जेक्ट्स ह्याच्यात? नाही, CGPA इज युअर क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. तुम्हाला जे मार्क मिळतात आउट ऑफ 10 दॅट इज CGPA. तुम्हाला 7.5 आउट ऑफ 10 आहे का 8 आउट ऑफ 10 आहे का 8.5 आउट ऑफ 10 आहे, दॅट डिटरमाइन्स तुम्हाला कुठली युनिव्हर्सिटी मिळेल. जर पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल तर यू नीड व्हेरी गुड CGPA. ज्या नो ट्युशन फीवाल्या म्हटलं ना मी, यू नीड व्हेरी गुड CGPA ओव्हर देअर. कारण तिथे कॉम्पिटिशन प्रचंड आहे. नो ट्युशन फी असल्यामुळे सगळेच अप्लाय करतात. बरोबर. बट इफ यू हॅव अ गुड CGPA, इकडनंच जाताना जर तुमचा प्रोफाईल खूप सुंदर असेल, तुम्ही इतर बऱ्याच गोष्टी केलेल्या असतील, इंटर्नशिप्स केलेल्या असतील किंवा तुम्ही काही सोशल वर्क केलेलं असेल किंवा तुम्ही काही इतर कोर्सेराचे कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस केलेले असतील अदर दॅन अकॅडमिक्स, सो दॅट मेक्स युअर प्रोफाईल व्हेरी स्ट्रॉंग. हे सगळं खूप बघितलं जातं. एक्स्ट्रा करिक्युलमला खूप महत्त्व आहे. खूप महत्त्व आहे. आणि प्रत्येक कागद आम्ही तो बघावाच लागतो, अगदी बारकाईने बघावा लागतो. ह्याच्यावरती डेट्स कुठल्या आहेत, असं नाही, असं टाका, हा शब्द टाका. इट्स व्हेरी व्हेरी इझी नाही आहे. त्या एक ॲडमिट मिळण्यासाठी खूप प्रयास करावा लागतो. मला वाटतं फक्त मुलांना नाही, अख्ख्या फॅमिलीला करावं लागत असेल. CGPAचा चांगला स्कोर यावा ह्यासाठी काय मुलं कशी तयारी करावी, मुलांनी पालकांनी कशी तयारी करावी, कुठले क्लासेस चांगले आहेत? क्लासेसपेक्षा आय वुड से जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज, राईट? कारण CGPA तुम्हाला एकदाच चांगला मिळतो. एकदा तो डाऊन झाला की तो वर तुम्हाला नाही घेता येत. त्यामुळे तुम्ही जर 4 इयर्सचं इंजिनिअरिंग असेल तर पहिलं वर्ष, दुसरं वर्ष तुम्ही ट्राय करा काय तुम्हाला इतर सगळं करायचं आहे. तेव्हा तुम्हाला CGPAची एक ओळख होईल की मला इथे 7च मिळाले आहेत. दॅट मीन्स आय नो आय हॅव टू वर्क हार्ड. तुम्हाला 4th 5th सेमेस्टरमध्ये कळायला लागतं की मला कुठल्या दिशेने जायचं आहे. कारण तुम्हाला तेव्हा सब्जेक्ट्स चेंज होतात. ओके, ह्याच्यामध्ये आम्ही एक माइंड मॅपिंग सेशन करतो स्टुडंट्सबरोबर. त्याच्यामध्ये आम्ही ह्याच्याबद्दलच बोलतो की आता तुझा CGPA ऑलरेडी हातात आलेला आहे. वी कॅनॉट चेंज दॅट. बट नाव तू हे सब्जेक्ट्स केलेले आहेत, ह्याच्या सब्जेक्ट्समध्ये विच आर युअर फेवरेट सब्जेक्ट्स दॅट मी नो. तर तिथे एक वेगळं डिस्कशन आमचं होतं की तुला करायचं आहे बाबा हे, पण तुझे सब्जेक्ट्स ते नाही ना सांगत आहे. ते मिसमॅच झालं तर युनिव्हर्सिटी तुला देणार नाही CGPA जरी चांगला असला तरी. सो दीज आर लॉट ऑफ लिटल बिट ऑफ
म्हणजे बारकावे आहेत पण व्हेरी इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत. सो स्टुडंट्स शुड स्टार्ट रिअलायझिंग इन द 5th सेमेस्टर की माझा CGPA कुठे चालला आहे. 4th 5th सेमेस्टरला यू शुड स्टार्ट रिअलायझिंग, कारण तुम्हाला अजून 5th सेमेस्टर 6th 7th 8th तुम्हाला मेकअप करायला वेळ मिळतो. बरोबर. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही अनेक मुलांना, हजारो लाखो मुलांना आत्तापर्यंत पाहिलं, बऱ्याच मुलांना तुम्ही बाहेर प्लेस केलं आहे, तो बऱ्याच केस स्टडीज तुमच्याकडे असतील, तर मला एखादी सक्सेसफुल केस स्टडी आणि एखादी अशी की त्यातनं तुम्ही खूप शिकलात आणि ती खरंच ती बाजू माहिती असणं तेवढीच गरजेची आहे, तर असं काही शेअर करू शकाल का? शुअर. सक्सेस स्टोरीज आर प्लेंटी. त्याच्यातली एक आय विल जस्ट शेअर विथ यू. दिस इज अबाउट अ गर्ल दॅट केम टू अस फ्रॉम गोवा. हां. Not lots of CGPA, simple family, आणि she applied, right? We applied to many universities. तिला एका युनिव्हर्सिटीमध्ये नो ट्युशन फीवाल्या युनिव्हर्सिटीमध्ये तिला मिळाली, कारण तिचं एक्स्ट्रा करिक्युलर छान होतं आणि ती स्वतः थोडीशी अशी डॅशिंग होती इन द सेन्स की मला करायचंच आहे, पण तिचं ते हे होतं. शी कम्प्लिटेड हर मास्टर्स. थिसिस तिने वेगळ्या सिटीमध्ये जाऊन केली, जे मी आधी मगाशी म्हटलं. शी टूक दॅट रिस्क ऑफ डुईंग द इंटर्नशिप समवेअर एल्स. आज ती मुलगी जर्मनीमध्ये, शी इज गॉट अ जर्मन सिटिझनशिप. अच्छा. म्हणजे सक्सेस सांगायचं झालं तर शी इज ड्रायव्हिंग हर ओन BMW. शी हॅज हर ओन हाऊस. शी इज गेटिंग मॅरिड अँड शी इज अर्निंग व्हेरी वेल. So this is one great success story and she has been very consistently good. आपण म्हणतो ना, I will not say very high like this and all that. Consistently good in everything. Behavior, helping nature, alumni वरती हेल्प करणं, युनिव्हर्सिटी लेवलला हेल्प करणं, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये सिटी आहे त्या सिटी काउन्सिल बरोबर शी गॉट द स्कॉलरशिप ऑल्सो. So if you are consistently good, good things will happen with you, right? Now another case study is about a boy. त्याची कितपत तयारी होती जायची, आय वॉज नॉट शुअर. बऱ्याच वेळेला आमचं पेरेंट्सशी पण बोलणं होतं. मी पेरेंट्सला पण बऱ्याच वेळा सांगितलं की आर यू शुअर की तो तयार आहे, मेंटली तयार आहे का, हे तुम्ही त्याला जास्त ओळखता माझ्यापेक्षा. पण मला कुठेतरी वाटतं की हा नॉट रेडी आहे. तर आपण त्याला नेक्स्ट इंटेकला टाकूया का, थोडंसं अजून तुमच्याजवळ ठेवा, थोडंसं अजून त्याला जगाबद्दलचं ज्ञान येऊ दे. जर असं मला असं वाटतं की हा बुजलेला आहे, डोंट सेंड हिम नाव, असं माझं एक मत होतं. तर आमची एक बैठक झाली, आमची एक मीटिंग झाली. त्यात तो मुलगा पण होता, आई वडील होते. नाही आय थिंक ही इज रेडी असे वडील म्हणाले. म्हटलं गुड, इफ यू फील ही इज युअर सन. गेला आणि 10 दिवसांनी मला वडिलांचे फोन यायला लागले. ही इज नॉट हॅपी, ही इज स्कॅर्ड, आय एम कॉलिंग हिम बॅक. So then call him back soon. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, थोडं थांबा, लेट हिम बी प्रिपेअर्ड, देन लेट हिम गो, राईट. सो ही केम बॅक आणि मग अगेन कॉन्टॅक्टेड हिम. म्हटलं आता आय यू रेडी टू गो बॅक अगेन. म्हणजे नो, आय हॅव कॅन्सल्ड माय प्लॅन फॉर एव्हर. मी आता नाही जाणार, मी आता इथेच नोकरी करणार. ही गॉट अ गुड जॉब, वी आर इन टच. असं नाही आहे की ही इज अगेन्स्ट अस ऑर एनिथिंग. हिज फादर इज इन टच, ही इज इन टच, ही गॉट अ गुड जॉब ओव्हर हिअर. तर हे दोन एक्स्ट्रीम्स आहेत. तुम्ही जोपर्यंत मेंटली प्रिपेअर नाही आहात ह्यात उडी मारायला, तोपर्यंत जग जातं आहे म्हणून मला जायचं आहे ह्याच्यात जाऊ नका. दॅट इज माय व्हेरी स्ट्रॉंग ॲडवाईस, की बिकॉज माझा शेजारचा गेला आहे म्हणून मी पण जाणार असा हट्ट करू नका. चेक युअर सेल्फ.
आर यू रिअली रेडी? कारण कष्ट आहे, डिफिकल्ट आहे, खूप अवघड आहे. तुम्हाला 3,500ची नोकरी दिसते आहे, विच इज गोइंग टू बी युअर मे बी 25 lakhs 30 lakhsचा CTC दिसतोय तुम्हाला. पण त्याच्यापर्यंत पोचायचा जो रस्ता आहे, जे कष्ट आहेत, त्याची तयारी तुमची आहे का? हा प्रश्न तुम्ही आधी स्वतःला विचारा. की तिथेच थांबणं गरजेचं असतं म्हणजे, आणि परत ते इथे आल्यानंतर ॲक्लमटाईज होतात का? कारण इकडे परत वर्किंग कंडिशन्स टोटली वेगळ्या असतात. आहे असं बऱ्याच जणांचे असे पण प्रश्न असतात की तिथे नोकरी मिळाल्यानंतर तो 3-4 वर्षांनी परत येऊ शकतो का? म्हणतो तो येऊ तर शकतोच, तो कधीही येऊ शकतो परत. भारतात तो कधीही परत येऊ शकतो. आणि उलट आता फॉरेन एज्युकेशन मिळाल्यानंतर आणि फॉरेन जॉबचा एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर ही विल गेट अ बेटर ऑपॉर्च्युनिटी ओव्हर हिअर. पण हा एक प्रश्न येतो त्याच्यामध्ये की आता मी तिथल्या सवयी असतात ना, त्या लागतातच. तिथल्या काय इथल्या काय, बरोबर. तर तिथल्या सवयी, तिथले फॅसिलिटीज मला इथे मिळतील का? मला पगार जास्त मिळेल एखाद्या वेळेस, पण सेम फॅसिलिटीज मला इथे मिळतील का? हा आय थिंक फारच व्हेरी वैयक्तिक प्रश्न आहे. पण आहेत, बरीच मुलं परत आलेली आहेत. दे हॅव गॉट गुड जॉब्स. इनफॅक्ट आय कॅन टेल यू वन मोर केस स्टडी, अ व्हेरी स्मॉल वन, की त्याचं MS झालं बेर्लिनमध्ये आणि मला त्याचे 2-3 फोन आले की मला अमुक ठिकाणावरनं जॉब मिळतो आहे, मी काय करू? म्हटलं हा चांगला आहे, दिस इज नॉट सो गुड, दिस इज ओके. तर झालं, डिस्कशन झालं आणि एका महिन्यानंतर त्याचा मला फोन आला की आय हॅव कम बॅक टू इंडिया, आय गॉट अ बेटर ऑपॉर्च्युनिटी इन लखनऊ. अच्छा. सो आय एम इन लखनऊ, आय एम व्हेरी हॅपी ओव्हर हिअर. सो दिस इज ऑल्सो देअर. सो असं नाही आहे की तुम्ही तिथे गेलात की तिथलेच झालात. तो ॲज आय सेड ना, इट्स अ व्हेरी इंडिव्हिज्युअल डिसिजन टू इदर स्टे बॅक ओव्हर देअर ऑर कम बॅक. तुम्ही दोन्ही करू शकता. किंवा भारतात कशाला, तुम्हाला USA ला जॉब मिळू शकतो. कितीतरी मुलं PhD साठी ऑस्ट्रेलियाला गेलेली आहेत. सो दॅट्स ऑल्सो पॉसिबिलिटी. सो ॲज आय सेड, इट्स अ ग्लोबल विलेज. यू कॅन गो एनिवेअर. बरोबर. आणि आय थिंक बरेच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण आलेत ना आता. हो. त्यात नवीन स्कोप आणि हे तयार झालेत काही? राईट त्याबद्दल राईट. ही नवीन ट्रेंड आहे की आज जर्मनीला किंवा ह्या काही कंट्रीजला स्किल्ड वर्कर्स खूप पाहिजे आहेत. त्यामुळे आपल्याकडे जे 12वी नंतर डिप्लोमा करतात किंवा ITIमध्ये जी मुलं आपली शिकतात, ह्या मुलांसाठी खास करून ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. इथे तुम्हाला तो ITIचा डिप्लोमा केल्यानंतर जर्मन शिकावं लागतं. तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग मिळतं, ऑन द जॉब ट्रेनिंग मिळतं. तुम्ही लर्न करू शकता आणि अर्न करू शकता. त्यामुळे लर्न, अर्न अँड वर्क, नाही, लर्न, अर्न अँड ट्रेन. अच्छा. ऑल द 3 थिंग्स तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हा 3 वर्षाचा लर्निंग पिरियड असतो किंवा वर्किंग पिरियड असतो आणि 3 वर्षानंतर तुम्ही परमनंट नोकरी तिथे घेऊ शकता. ही पण ट्रेंड खूप सुरू झाली आहे आता. अँड वी आर ट्रेनिंग अ लॉट ऑफ मेडिकल स्टाफ अच्छा. ॲज नर्सेस टू गो अब्रॉड, टू गो टू जर्मनी पर्टिक्युलरली. पण त्यांना मग जर्मन लँग्वेज खूप हाय लेवलची लागते. ते नीड ॲटलीस्ट 4 levels. व्हेरी फ्लुएंट जर्मन. पेशंट्स बरोबर इंटरॅक्ट करणं आणि परत डॉक्टर्स. राईट. ओके, विथ दॅट नोट मी इथेच थांबतो. पण इट वॉज ग्रेट इंटरॅक्टिंग विथ यू मॅम. आणि आय थिंक जे लोकांच्या मनातले प्रश्न आहेत ते ह्या पॉडकास्ट बघून नक्कीच सुटतील. आणि जर सुटले नसतील तर नक्की मॅडमना प्रत्यक्ष तुम्ही भेटा. त्यांचं ठाण्यात ऑफिस आहे, त्यांचं बाहेरही प्रेझेन्स आहे, तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तुर्तास इथेच थांबतो. आपण असेच नवीन विषय घेऊन दर आठवड्याला भेटणार आहोत. तुम्ही नक्की आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुर्ता इथेच थांबतो. धन्यवाद.